अंजुमताई सुहास कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। यावेळी 3 कार्डियाक अँब्युलन्स, 2 वैकुंठ रथ यांचे लोकार्पण तसेच 100 दिव्यांग बांधवांना सायकलींचे वाटप करण्यात आले। यावेळी रायगडवरील सिंहासनावर विराजमान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या मेघडंबरी प्रतिकृती शिल्पाचे अनावरण सौ अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते करण्यात आले। नांदगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या या स्मारकामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे। यावेळी आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली आहे। यानंतर वाढदिवसानिमित्त केक कापून सौ अंजुमताई कांदे यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। तसेच समता ब्लड बँकेच्या उपस्थितीत शिवसेना नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले। या अभिष्टचिंतन सोहळ्यास नांदगाव विधानसभा मतदारसंघातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहून सौ अंजुमताई कांदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। विविध लोकोपयोगी उपक्रमांमुळे वाढदिवसाचा सोहळा सामाजिक बांधिलकी जपत उत्साहात पार पडला। आज माझ्या वाढदिवसानिमित्त नांदगाव तालुक्याच्या प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकाने इथे हजेरी लावली। एवढंच नाही तर नांदगाव तालुक्याच्या बाहेरूनही खूप शिवसैनिक आणि पदाधिकारी, आमचे आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी सगळेच आले आणि भरभरून आशीर्वाद दिले। त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार। आजचा दिवस अविस्मरणीय तर राहीलच, पण नक्कीच ह्या दिवसासाठी ज्यांनी मला आशीर्वाद दिले त्यांचं त्या आशीर्वादाचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही। धन्यवाद। मी सौ भारती जगदीश बोरसे, नांदगाव तालुक्यातून। मी जवळजवळ 8 वर्षापासून ताईन त्यांच्याबरोबर महिला आघाडीमध्ये आहे। तर ताईन त्यांचं कार्य इतकं मोठं आहे की त्याचा आपल्याला आज ह्या सोहळ्यात हे दिसून येत आहे की ताईन त्यांचं कार्य किती व्यापक आणि मोठं आहे। त्यांच्यावर प्रेम करणारे सगळे आज शुभेच्छक नांदगाव तालुक्यातून नाही तर बाहेरून सुद्धा आलेले होते। इतका मोठा व्यापक परिवार ताईन त्यांनी तयार केलेला आहे आणि त्यांचं पहिलं कार्य म्हणजे प्रत्येक घरातली महिला जागृत करणं आणि प्रत्येक महिलेला स्वतःच्या पायावर उभं करणं हे सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं पहिलं कार्य आहे। आणि खरं तर आपल्या नांदगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार यांच्या सहचरणी सौ अंजुमताई कांदे यांना मी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहे की आणि असंच कार्य त्यांचं पुढेही चालू राहणार आहे, कारण की ते सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत असा वेळेचं भान न ठेवता प्रत्येक महिला त्यांच्याकडे जर अडचण घेऊन आली तर त्यांची जोडी कधीच रिकामी जात नाही। एवढं सुंदर कार्य त्यांचं आहे। बस एवढंच मी सांगू इच्छिते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।